झालं नाही काही नाही नाकारण झालं असं झालं तर झालं ना कापूस होईल का नाही का कापूसवाल्या बायाला द्या लागन पैसे लावलीला खर्च निघेल का नाही का ठेक्याचा खर्च निघेल का नाही का या 20,000ला ठेक्यानं केलं कापूस तरी किती होईल तर मित्रांनो आपल्याला भेटलेला आहे असा माणूस आता आपण जाणार आहोत त्यांच्याकडे आणि आपण घेणार आहोत खास त्यांची मुलाखत बघूया आता त्यांच्याकडून काय काय आपल्याला माहिती मिळतात आणि कशा पद्धतीने मिळणार आहे आपण जाऊया सरळ त्या माणसाकडे आणि बोलून घेऊया त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि काय म्हणतो आणि कशा पद्धतीने त्याचं जीवन जगत आहे आपण बघूया त्या माणसाकडे चला तर मित्रांनो आपण निघूया नमस्कार जी नमस्कार नमस्कार म्हटलं नमस्कार बसले वाटते तुम्ही तुझे काय करायचं आहे अहो तुम्ही बसून होते ना म्हणूनच म्हटलं का बसून आहे म्हटलं म्हणजे बसून होते आहे म्हणूनच बसून आहे का म्हणलं तुम्हाला समजत नाही का बसलेल्या माणसाला कोणी विचारतात का बसून आहे का म्हणून भोकणी आहे का तुम्ही म्हणण्याचा उद्देश नाही माझा तुम्ही कसे विचारता सांगा बरं मला म्हणून बसून आहे का असं म्हणलं होतं मी म्हणजे सहज विचारलं तुम्हाला बोलण्या सहज समजलं ना तुम्हाला माग लागला चल दुसरं पाहू आपण अरे आपण नाही का चांगल्या चांगल्या बयाड आले आपण सुधरून सोडलं ह्या कोणता आपल्या पुढं चाललंय मी त्याला बनवतो पाय का म्हणशील का म्हणणार आहे नाही तसं म्हणायचा उद्देश नाही का म्हणणार आहे तू मला अहो मी तुमची एक छोटीशी एक मुलाखत घेणार आहोत आपण आता शेती वगैरे आहेत शेती करता नाही का हो त्याच्या वर्षी काय म्हणत होतो का म्हणणार आहे तुम्ही अहो तसं नाही म्हणजे कसं आहे आम्ही न्यूज चॅनल वाले आहे आम्ही तुमची छोटीशी एक मुलाखत घेणार होतो कायची म्हणजे आता समजून जा आता तुम्ही शेतीमध्ये काम करता नाही का हो तर त्याच्यावर थोडीशी माहिती आम्हाला पाहिजे होती कायची माहिती म्हणजे शेतीविषयी कशी आता कशी सांगायची म्हणजे तुम्ही कापूस जे काही लावत आहे नाही का शेतामध्ये त्याच्याविषयी मला माहिती पाहिजे होती थोडक्यात म्हणजे का लावणार आम्ही परत लावतो अहो तेच मला विचारायचं आहे म्हणजे किती म्हणजे मेहनत करता ना तुम्ही हो मेहनत करतो डवरतो नागरतो फवारतो व करतो ठीक आहे धन्यवाद आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपण या व्यक्तीची मुलाखत घेतलेली आहे आता आपण पोचणार आहोत दुसरीकडे जो भेटल त्याची मुलाखत घेणार आहोत कॅमेरामॅन सोबत पुढे चला रे पुढे चला जो भेटल आपण त्याच्यासोबत आपण मुलाखत घेऊया चला तर भेटूया दुसऱ्या व्यक्तीसोबत थांब ना तू काल चालला नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत अशा माणसाची मुलाखत घेणार आहे आणि तो माणूस म्हणजे काय चला आपण त्या माणसासोबत डायरेक्ट बोलूया अहो असा तसा माणूस नाही तुम्ही बसले ना ऐकले ना तरी सुद्धा म्हणता वाह या माणसाने काय कमाल केली का धमाल केली चला तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत माझ्या कॅमेरामॅन सोबत आणि लगेच हे बघा माझ्या मागे आहे गाव आणि गावामध्ये आहे त्याचं घर ते चांगला पकड ना चल माझ्यासोबत अच्छा गावामध्ये तर मित्रांनो बघू शकता गावात फसल्यानंतर आम्हाला खंडोबायाचे म्हणजे कुत्र्यांचे आता या कुत्र्याला नमस्कार करून आम्ही आता गावामध्ये प्रवेश करणार आहोत हे बघा मित्रांनो चाललेलं तुम्हाला गाव सुद्धा आज आपण घेऊया खास यांची मुलाखत म्हणजे तुमचं नाव काय हो हा तर याचं नाव आहे गंगाराम तर आपण या गंगारामाला आपण आता काही प्रश्न विचारणार आहोत आणि तो आपल्याला अचूक उत्तर देतील म्हणजे त्याच्या जीवनाविषयी आपण घेऊया खास त्यांची मुलाखत चल मित्रांनो तर गंगाराम मी काय म्हणत होतो तुम्ही लहानपणी जे तुमचा खेळ म्हणजे छंद कोणता म्हणजे बचपनापासून तुम्ही काहीतरी खेळत असेल ना
हिबी दांडू लिगिरी काय जे काय म्हणत असेल ते हो, ते आम्हाला थोडक्यात सांगा, म्हणजे आम्हाला थोड्या थोड्या प्रश्नाचं उत्तर तेच चला. पण नाही आम्हाकडे एक लाकडाचा राहाचा गोलवाला त्याला फेकायचं हा आपला हेबी दांडू. आम्ही ते बाप्पा त्याच्यामध्ये तर आम्ही किंत हातच नाही द्यायचा. या मारला का रपाटा या 2 कोसावर पडायचा. हे आताचे पोटवळ का ते नवीनच आणलेले काचे माहिती. ह्या क्रिकेट विरिकेट आमच्या काळात नव्हता बा. हे काही 3 लाकडं अकळा माकडं खेळत बसते. आमच्या वेळी नव्हतं असा खेळ गेम. आम्ही तर हे बी दांडूच खेळायचं. ते आम्हाला तसा शौक नाही. पण हा कबड्डी मात्र मस्त खेळायचं. पाय कबड्डी म्हणलं ना आमचे 7 जणांची गँग राहायची का नाही. शाळेमध्ये असताना आम्ही खूपच खेळायचं. आता काय जिल्हा परिषद आपला 2-3 पोरं घेतलं का आम्ही जाऊ खेळासाठी. खूपच खेळायचं. हे लागून तर आम्हाला शौक होता पूर्ण झालं. तर तुमची हॉबी काय, म्हणजे छंद काय आहे तुमचा? छंद छंद माझ्याकडे नाही बघायचं हो, छंद सांगायचं म्हणजे आवड तुमची. नाही समजलं? म्हणजे तुम्ही लहानपणी खेळत काय होते? जसे आपण बघत आहोत क्रिकेट, आता आमच्या युगातले झालेत. जसे काही तुम्ही खेळत असतील ना काहीतरी, काही ना काहीतरी. बनवायचा तर असं झाला बायचा. आम्ही कसं हो छंद म्हणला तर असंच काहीतरी करायचं. खेळ ना आता आपलं हे त्याला का म्हणते नाही का आपण छंदच हो छंद आपला. हां, तर त्याविषयी तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. तुम्ही काय करत काय होते म्हणजे लहानपणी? आम्ही लहान असताना नाही का बकरावर पोहायला जायचं. पोहायला गेलं का आम्ही हो दुपारच्या वेळे कोण शाळेला सुट्ट्या मारायचा. शाळेला सुट्ट्या मारला का बस काही नाही 2-3 पोरं आम्ही होतो बदमाश म्हणायचं. तर हो आम्ही 2-3 मिळलं का मग जायचं वगरावर ना. तेच नाही का आम्ही आंघोळ करायचं. आम्हाला आंघोळीचा खूपच छंद म्हणायचा. वगरावर हो हो वगरावर तर आम्ही आंघोळ करायचं ना. तर मग आमचे बाप बहीण मायचं पोरं कोणतरी सांगलं होतं ना. त्यानं का केलं आमच्या बापानं आमचं कपडे घेऊन पराला. आता कपडे घेऊन पराल्यानंतर आता आम्ही पाहतच होतो. आता आम्ही नाल्यामध्ये उतरून बगरामध्ये पळत ना एकूण टड्डीवर आला ना आमच्या कपडे घेऊन पराला. अच्छा, काय म्हणजे खूप मजा वाटायची असेल ना? मला वाटलंच होतं हे. छान. तुम्ही गावात कशी जायचे मग? अशाच पद्धतीने जायचे ते काय म्हणत नाही? आता कपडे तुमचे चोरीला गेले का नाही आंघोळी करताना? तर मग तुम्ही असेच दिवसभर अच्छा म्हणजे तुम्ही पानं वगैरे गुंडायचे. नंतर संध्याकाळच्या टाइमला घरी जायचे. छान आहे. मग मोठी आपत आली. मग का केलं आम्ही इकडं तिकडं पाहिलो. बापानं तर घेऊन गेले आमचे कपडे. मग विचार केलो आता जायचं कसं. गावामध्ये जावं लागलो असतं. तर काय नाही आम्ही भाऊ 2-3 डारा घेतले न बांधलं. रात्रभर तिथंच राहिलं. घराकडे गेलोच नाही. माय हिंडे बहीणचा लेकरू आला नाही करत. तर मग का केलो आम्ही हळूहळू गेलो घरामध्ये. कपडे घेतले आपल्या न घातलं ना. मग का केलं जेवण केलं गुपचाप झोपून गेलो. बरं झालं ना बापानं जे संध्याकाळी ठोकलं का नाही तर बापू तेव्हापासून आंघोळ करणं सोडून दिला. पाय असे गती आहे मला. म्हणजे तेवढं काही ना आंघोळीचा शौक नाही बरं का. तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचे हे एक छंद होता म्हणाचा. हिबी दांडू कबड्डी हा जो म्हणला छंद तर तुम्हाला खूप आवडता खेळ होता म्हणायचा. धन्यवाद तुमचे की तुम्ही आमच्या यूट्यूबशी म्हणजे संपर्क साधून आपली मुलाखत घेतली. आम्ही तुमची मुलाखत घेतली आणि सुंदरशी अशी माहिती आमच्या प्रेक्षकाला तुम्ही दिली. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. चल ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओ. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आमचा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.